नमस्कार. आज आपण सोप्या पद्धतीमध्ये व्हेज बिर्याणी करूया. एकदम खायला टेस्टी, चवीला मस्त लागते. चला तर मग कशी बनवायची बघूया. त्यासाठी अशा प्रकारे गोल भांडं घ्यायचे, त्याच्यामध्ये फ्लावर अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून. सगळ्या भाज्या आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली चवळी, खूप पण बारीक भाज्या चिरायच्या नाही आहेत, अशा मोडाला ठेवायच्या. त्यानंतर एक बारीक चिरलेला अशा प्रकारे बटाटा घ्यायचा. त्यानंतर 1 कप इतकं आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तुम्ही जास्त दही घातलं तरी पण चालेल. त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं. आणि आपण आता पुढची प्रोसेस करून घेऊया. तर त्यासाठी इथं कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालून घेऊया. तुम्ही तुपामध्ये बिर्याणी सगळी बनवली तरी पण चालेल. तेल गरम झालं की आपल्याला थोडीशी जिरी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. तुम्ही इथं कढीपत्ता, खडे गरम मसाला पण ॲड करू शकता. तर इथं 2 तेजपानं टाकून घ्यायची आणि ह्याला मिक्स करून अशा प्रकारे कांदा आपण कट करून घेतला आहे, तो कांदा ह्याच्यामध्ये टाकून देऊया. आणि मिक्स झाला चांगला, थोडा परतला की टोमॅटो, 2 बारीक चिरलेले टोमॅटो मी टाकले. तर तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही करून पण घेऊ शकता. टोमॅटो व्यवस्थित मिक्स करायचे. त्याच्यामध्ये 1 ते अर्धा चमचा हळद टाकायची, 2 ते अडीच चमचे अंबारी मसाला, 1 ते अर्धा चमचा लाल तिखट घरी बनवतो आपण, रोज भाजीला वापरतो ते, आणि 1 ते अर्धा चमचा गरम मसाला. तर एवढेच मसाले मी ॲड करत आहे. तुम्हाला अजून कोणते मसाले टाकायचे तुम्ही ते टाकू शकता. आता ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे. त्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही इथं तेलाचा पण वापर करू शकता, पण मी थोडं पाणी ॲड करते. पाणी टाकून ह्याला मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम जास्त थोडी मोठी ठेवायची आणि त्यानंतर झाकून ठेवून ह्याला चांगलं एकदम मॅश होऊन द्यायचं चांगलं, म्हणजे टोमॅटो, कांदा सगळं एकत्र झालं पाहिजे. ह्यात मी एक पुडी मॅगी मसाला घेतला आहे, तो सगळा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपण जेवढ्या भाज्या दह्यामध्ये चांगल्या अशा बनवून ठेवल्या होत्या त्या टाकून देऊया. तर तुम्ही इथं वाटाणा वापरू शकता. वाटाणा, अजून तुम्हाला जी भाजी आवडते ती पण टाकू शकता. शिमला मिरची टाकू शकता, बीट पण टाकू शकता, वांगी टाकू शकता. पण म्हणजे सगळ्यांना खूप साऱ्या भाज्या नसतात, त्यामुळे त्यांना पॉसिबल होत नाही. म्हणून तुम्ही जेवढे तुमच्या काही 4-5 भाज्या तेवढ्या वापरू शकता. 2 वाट्या बिर्याणी भात घेतला आहे मी. तर इथं 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतले, त्यानंतर मसाल्यामध्ये टाकले आणि 1 ग्लास ते 1.5 ग्लास पाणी टाकून मी व्यवस्थित मिक्स केलं. चवीनुसार मीठ ॲड करायचं. आणि भाताच्या वरती 1 ते किंवा अर्धा इंचच बोट इतकं आपलं पाणी उरलं पाहिजे. 1 किंवा अर्धा इंच वरती पाणी आलं पाहिजे, खूप जास्त पाणी ॲड करायचं नाही. आता ह्याला झाकण ठेवून 1 ते 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर 2 शिट्ट्याच्या नंतर बघू शकता मस्त आपला असा भात शिजला गेला आहे. तर ह्याला आता थंड होऊन द्यायचं, म्हणजे गरम गरम जर तुम्ही भात काढला तर असा जास्त चिकटल्यासारखा होतो. थंड झाल्याच्यानंतर भात मोकळा होतो. तर बघू शकता मस्त आपल्याशी व्हेज बिर्याणी तयार झाली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही पण एक वेळेस नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.